नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डिफेन्स कंपनीबद्दल. तर मित्रांनो, डिफेन्स स्टॉक स्काय रॉकेट्स आफ्टर रिसिव्हिंग ऑर्डर्स फ्रॉम ब्रह्मोस एअरोस्पेस अँड भारत डायनेमिक्स. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जे के एंटरप्राइजेस लिमिटेडच्या स्टेप डाऊन सबसिडरी कंपनी एलन रिइन्फोर्स प्लॅस्टिक्स लिमिटेडला ब्रह्मोस एरोस्पेसकडून 94.45 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. तसेच भारत डायनेमिक्स लिमिटेडकडून 15.90 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया IPCA लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आज आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 2093 कोटी रुपयांनी 2309 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 2247 कोटी रुपयांनी 2309 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 199 कोटी रुपयांनी 233 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 64 कोटी रुपयांनी 233 कोटी रुपये. चला आता बोलूया पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 1102 कोटी रुपयांनी 1233 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे. 1612 कोटी रुपयांनी 1233 कोटी रुपये. आणि जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 55 कोटी रुपयांनी 81 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 38 कोटी रुपयांनी 81 कोटी रुपये. चला आता बोलूया ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ज्युपिटर वॅगन्स सेक्युअर ₹242.41 कोटी ऑर्डर फ्रॉम GATX इंडिया फॉर 583 स्पेशलाइज वॅगन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड या कंपनीला GATX इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून 242.41 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. 583 स्पेशलाइज फ्रेट वॅगन्सच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लायसाठी. चला आता बोलूया JM फायनान्शियल लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 1077 कोटी रुपयांनी 1111 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 1004 कोटी रुपयांनी 1111 कोटी रुपये. आणि जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 187 कोटी रुपयांनी 459 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 235 कोटी रुपयांनी 459 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी ट्रेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडने बँगलोरमध्ये फर्स्ट स्टोअर सोबत नवीन यूथ फॅशन ब्रँड ब्रंट टोस्ट लॉन्च केला आहे. चला आता बोलूया अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे अडानी डिफेन्स. तर मित्रांनो, अडानी डिफेन्स पार्टनर्स विथ प्राइम एरो टू ॲक्वायर फुल स्टेक इन इंदमेर टेक्निक्स. तर मित्रांनो, अडानी डिफेन्सने पार्टनरशिप केली आहे प्राइम एरोसोबत. कशासाठी? इंदामार टेक्निक्समध्ये फुल स्टेक म्हणजे
100% हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी. आणि मित्रांनो, ही जी कंपनी आहे अडानी डिफेन्स, ही अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल जी कंपनी फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये काम करते आणि त्या कंपनीचे नाव आहे सुझलॉन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी Q1 प्रिव्ह्यू. प्रॉफिट आफ्टर टॅक्स मे जंप अप टू 58% year on year basis. Revenue to surge 65% on strong execution. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या Q1चे नंबर आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 55 ते 58%ने ग्रो होऊ शकतो. तसेच मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर ॲप्रॉक्सिमेटली 60%ने वाढू शकतो. तसेच मित्रांनो, सीझनल स्लोडाऊनमुळे सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा मार्जिन फ्लॅट राहू शकतो 17 ते 18% मध्ये. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HAL Q1 रिझल्ट 2025 प्रिव्ह्यू. डिफेन्स PSU मे पोस्ट 10% राइज इन प्रॉफिट आफ्टर टॅक्स, 14% इयर ऑन इयर बेसिस रेव्हेन्यू ग्रोथ. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या Q1चे नंबर आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 10%ने वाढून 1,579 कोटी रुपये येऊ शकतो, जो एका वर्षाआधी होता 1,435.6 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2026च्या Q1 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 14%ने वाढून 4,956 कोटी रुपये येऊ शकतो, जो एका वर्षाआधी होता 4,347.6 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, 1.8 लाख कोटी रुपयाचा हेल्दी ऑर्डर बुकचा एक्झिक्युशन या कंपनीचा आहे. तसेच मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला फायनान्शियल इयर 2026च्या Q1 मध्ये टोटल 5,300 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले आहे, जे एका वर्षाआधीच्या म्हणजे फायनान्शियल इयर 2025च्या Q1च्या कंपॅरिझनमध्ये 17.8%ची ग्रोथ दर्शवतो. आणि मित्रांनो, या कंपनीचा ऑर्डर इनफ्लो फायनान्शियल इयर 2025च्या Q1 मध्ये होता 4,500 कोटी रुपये. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.